मित्रांनो, मी अनमोल, तुम्ही बघत आहात तेजस अँड अनमोल आर्ट्स ब्लॉग चॅनल. आज आपला स्केचिंगचा ब्लॉग नसून तर आपला ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग आहे. तर आपली ही पूर्ण सिरीज आहे. पूर्ण आपण राजस्थानचे दर्शन करणार आहोत या ब्लॉगमध्ये. आणि आपली ही 5-6 दिवसांची पूर्ण ट्रिप आहे, फॅमिली टूर आहे आपला. मित्रांनो, आता इथं आम्ही बॅगा भरत आहोत आपल्या गाडीमध्ये. आणि आमची पूर्ण मस्तपैकी ट्रॅव्हलर गाडी आहे. हे बघा मित्रांनो, आमची मस्त ट्रॅव्हलर गाडी आहे, 20 सीटर्स गाडी आहे. मामी, अरे बाप रे, धीरे धीरे धीरे. बाहुबली नंबर 1 सर. बाहुबली. तर या आहेत आमच्या मोना मामी. यांनी गाडीची पूजा केली आणि आमच्या टूरचा श्री गणेशा केला. आणि आमचा टूर आहे राजस्थान आणि MP टूर. कसं मागे हो. चला लवकर बसा गाडीत, लवकर बसा चला. तर मित्रांनो, ही आमची फॅमिली. तर आम्ही आता सर्वांना आता ट्रॅव्हलरमध्ये बसवून घेऊ आणि आपण आपल्या टूरची सुरुवात करू आणि गंमत करू. चला, नारळ फोडण्याचं काम मलाच मिळालं आणि ते मी पूर्ण पण केलं. तर चला बोला, गणपती बाप्पा मोरया. किती निघालं नारळ. असं चाकावट होता ना पूर्ण हाय आमचा आदित्य उर्फ आमचा आदू. चांगले की होती मस्त बाहेर. हो. संध्याकाळी 7 वाजता आमच्या टूरची सुरुवात झाली आणि आमचं पहिलं डेस्टिनेशन होतं जळगाव ते बिजासनी माता मंदिर. ते अंतर आहे 110 किलोमीटर. तर चला सुरुवात झाली डिझेल भरण्यापासून. आम्ही दोघी गाड्यांचा टँक फुल करून घेतलं डिझेलने. आणि आता आमचं पुढचं डेस्टिनेशन आहे बिजासनी माता मंदिर. तर ही पण आमची दुसरी ट्रॅव्हलर आहे आणि त्याच्यामधली ही फॅमिली आहे. त्याच्यामध्ये मामा मावशी काका काकू सगळेजण आहे, त्यांची फॅमिली आहे. आणि आम्ही सगळेजण मोठे लहान सगळे मिळून आम्ही 47 मेंबर्स आहेत. जय श्रीराम. जय श्रीराम.
झाली बरं का जुगाड करण्याची सुरुवात आमच्या गाडीमध्ये. आमच्या नितीन मामाच्या डोक्यावरती जे एसीचं जे ब्लोअर होतं ते नाही का तिथं ते मोठी हवा येत होती म्हणून मामाने तिथे कापडाचा गोळा कोंबला. मिशन सक्सेसफुल. गाडीचे 2 महत्त्वाचे कामं म्हणजे डिझेल भरणे, टोल भरणे आणि पुढे चालणे. आम्ही इथे आता पेट्रोल पंपावर थांबलेले. आम्ही आता चाललोय पण आमच्याकडे 2 टेम्पो ट्रॅव्हल्स केलेले आहे. टोटल 45 जण आहे आम्ही पूर्ण. आणि एकच ब्रँड आहे सर्वात महत्वाचं, ऑनली ऑन सोनार 24 कॅरेट. हा फुल. चला किती क्यूट आहे बघा. हो बाबडे. आम्ही इथे पेट्रोल पंपावर थांबले थोडा ब्रेक घ्यायसाठी. पण आम्ही आता जळगाव टू बिजासने आम्ही जाणार आहोत आणि हा आमचा प्रवास जो आहे तो 1.5 तासाचा प्रवास बाकी आहे अजून या पेट्रोल पंपापासून. मित्रांनो आम्ही मस्तपैकी बिजासनी मातेच्या मंदिराकडे आलो. हे बघा मंदिर तिकडे आहे आणि आमच्या गाड्या इथे आहे लावलेल्या आहे. मी इथे लावलेल्या आणि आम्ही सगळेजण इथं बसलेले जेवायला बघा. मस्तपैकी सगळेजण इथं बसलेले. तर चला मित्रांनो आता आपण सर्वांची विचारपूस करून घेऊ. या ठिकाणी अतिशय सुंदर असा जेवणाचा आस्वाद घेताना संपूर्ण सोनार परिवार बसलेला आहे. आणि सगळ्यांकडची खिचडी, कोणाकडची बटाट्याची भाजी, कोणाकडची. माझे सासूबाई त्यांनी अतिशय छान प्रकारे ठेचा बनवला आहे. खूप सुंदर ठेचा बनवला आहे त्यांनी. त्यांच्या ठेच्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि त्यानंतर आमच्या ताई साहेब यांनी सर्वांना खिचडी वाढली त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. आणि आमचे दीपेश दादा त्यांनी आम्हाला काहीच दिलं नाही. एकटे कांदा खाल्लाय त्यांनी. लोणचं त्यांच्या हाताची जी भेळ आहे ती आज पण ती चव आमच्या तोंडात आहे. कोटा के समोसे कोटा में मित्रांनो आम्ही डायरेक्ट मस्तपैकी मंदिराच्या पायथ्याशी जेवण करत आहे. मित्रांनो आमची अशीच गंमत आहे मस्तपैकी या टूरमध्ये. तर तुम्ही पण अशीच आमची सोबत जुळून राहा आणि आमचा व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्हाला बिजासनी मातेचं दर्शन काही झालं नाही कारण आम्ही 11 वाजेच्या नंतर आलो आणि मंदिर 11 वाजेपर्यंतच उघडं असतं. म्हणून आम्ही आणलेले डबे आम्ही इथे प्रसाद रूपी खाल्ले. आणि सगळ्यांचं जेवण झाल्यावरती आम्ही तिथे ते डस्टबिन आहे मित्रांनो, तिथे ते आम्ही डस्टबिन मध्ये टाकणार आहे. आवरून सर्व स्वच्छ आम्ही नियम पाळणार आहे सर्व. आणि तुम्ही पण पाळत जा. जिथं पण जाशाल तिथे तुम्ही सर्व स्वच्छ करून जात जा. तिथला परिसर डस्टबिन मध्ये टाकत जा. पाण्याच्या बाटल्या वगैरे सगळं तुम्ही डस्टबिन मध्ये टाकत जा जिथं. मित्रांनो आम्ही या ठिकाणी जेवण केलं आणि सर्व जे आम्ही पत्रवाड्या होत्या त्या जेवणाच्या पानं ते आम्ही सर्व त्या डस्टबिन मध्ये टाकून आलेले. म्हणजे पूर्ण जी जागा आहे ती स्वच्छ करून घेतलेली आम्ही. एक पण जागा आम्ही इथे ठेवलेली नाही. एक पण कचरा वगैरे काही नाही. अनमोलला असं वाटतंय की वर्ल्ड कपच भेटला त्याला. चाललाय कुकर घेऊन सांग. चला मित्रांनो आम्ही आता बिजासनी मातेचं मंदिर
मंदिराच्या पायथ्याशी आम्ही सगळं जेवण वगैरे साफसफाई करून छान आता आम्ही चाललेले नाईटमध्ये सावऱ्या सेट मंदिरामध्ये. आम्ही आता इथून निघताय बिजास आणि मातीच्या मंदिरातून जेवण वगैरे करून मस्त. आणि आता आम्ही चालले सावऱ्या सेट मंदिर जाणार आहे आम्ही आता. सगळे बसतील गाडीमध्ये. बिजास आणि माता मंदिर ते सावऱ्या सेट मंदिर हे 500 किलोमीटर अंतरावरती आहे. नाईटचा प्रवास हा आम्ही ब्रेक घेत पूर्ण करू. झालं का जेवण? जय श्रीराम. किती लावूच्या सांगा फक्त. क्वांटिटी आणि क्वालिटी एक नंबर आहे. कोणती चाय? ही बदनावरची बदनाम चाय. बदनामला पुरवले करायचं. बदनाम करा. मधला पहिला दिवस उजाडला आणि आम्ही पहिला ब्रेक घेतला जावरा गाव इथे. आम्हाला सर्वांना एक मोठी अशी जवळून पवनचक्की बघायला मिळाली. आम्ही रस्त्यामध्ये आम्ही आकाशात बघितलं तर आकाशामध्ये एक विमान जात होतं आणि ते व्हाईट कलरचा धुवा सोडत होतं. आम्ही आता इथे ब्रेक घेतलेला आहे थोडाफार. का दिसलो? आणि इथे आम्हाला बघा मी थोडं मागे एकदम सकाळचा सूर्योदय एकदम सुंदर असा आणि आज असं की माथ्यावरची टिकलीच. मामाच चाय. चाय गरम. अरे आम्ही बोल रे. Ignore this, mama. Digu. नाही ना अरे गे नाही मग हा ना. नितीन पाहुणे स्पॉन्सर करून घ्या. नेसकॅफे. ओ ये. चला झाली परत सुरुवात प्रवासाची.
Sharp left, then turn right. मित्रांनो, आपण आता आलेलो आहे श्री सावलिया सेठ मंदिरामध्ये. तर आम्ही आता तिथे ते मंदिर आहे तिथे आम्ही जाऊ आता. आमच्या ट्रिपमधले राहुल दादा यांनी सावऱ्या सेठ यांना चांदीची बासरी अर्पण केली. हे बघा मित्रांनो, आलेलं आपलं श्री सावलिया सेठ मंदिर. किती सुंदर असं, हे बघा किती सुंदर असं कलाकृतीने बनलेलं मंदिर आहे आपलं सावलिया सेठचं. सावरिया सेठ की जय.
मित्रांनो, आमचं दर्शन झालं आणि मंदिर एकदम सुंदर आणि प्रसिद्ध आहे. आम्हाला महाप्रसाद म्हणून सावऱ्या सेटला पुरी भाजी आणि लाडू इतका सुंदर असा होता ना. ड्रायफ्रूट लाडू होता तो, एकदम असा सुंदर असा होता. आम्ही फॅमिली फोटो काढतोय आणि छोटीशी गंमत झाली. व्हिडिओ झाले व्हिडिओ. ओ ये बाबा. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग नक्कीच आवडलेला असेल. आजच्या व्लॉगमध्ये आपण श्री सावऱ्या सेठ यांचे दर्शन घेतले आणि छोटीशी गंमत आणि खूपच मज्जा केली. तर आपण पुढच्या व्लॉगमध्ये नक्कीच भेटू. तर तुम्हाला आजचा व्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि एकदम महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. बाय बाय. सर्व सावऱ्या सेठ भक्तांनी कमेंट करा. जय श्री सावऱ्या सेठ.